गोव्याच्या ह्या अख्ख्या सिरीजला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता तुम्ही पोंड्याची ट्रिप तर नक्की प्लॅन करत असाल. पोंड्याला फिरायचं कुठे हे तर तुम्ही बघितलं, पण पोंड्याला जाऊन काय आणि कुठे खायचं त्यासाठी हा आजचा स्पेशल एपिसोड. म्हणून एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. सरप्राईज झालो मी खाऊन. ती चव पण येते. तुम्हाला मी देऊ पीस चांगला काढून बांगड्याचा. अशी मला माझी पुरी आई करून द्यायची, तसं मी त्यांना काढून देतोय मासे. ग्रीष्माताईची आवडती रिॲक्शन देणार आहे. मी हा आयटम बिलकुल नाही खाल्ला कधी आयुष्यात. बिलकुल नाही आवडत मला. चाऊन थम्स ह्याला वास पण आहे. आता कलेजी फ्राय सारखं लागलं म्हणून मी तुम्हाला ती टेस्ट दिली. म्हणजे पहिला प्रॉन्स खाल्ला, दुसरा चणक खाल्ला, तिसरा काय प्लीज. अरे मंगेश, तुला बांगडा का आवडतो एवढा? आता आम्ही कोकणातलेच आहोत, त्यामुळे मासे खाल्लेत बऱ्यापैकी. देशावरची माणसं आहेत तुम्ही. हे शिंपले मिंपले आयटम कधी ट्रायच नाही केले? कधीच नाही. आम्ही फक्त वाळूत लहान लहान शिंपले बघितले तेवढे. पायाखाली तुडवता तुम्ही. तुम्ही म्हणाल की आम्ही तू चणक का नाही खातेस, कारण चणक संपला यांचा. कोथिंबीर परफेक्ट लागली याला, खूप भारी आहे. याचा अर्थ ती फ्रेश आहे. हे पापलेट सुरमई खूप महाग मिळतात. बांगडा कसा 100ला 5. म्हणून मला खूप आवडतो बांगडा. जेन्युइन एकदम. ती जी टेस्ट आहे ना, ती टेस्ट हीच त्या खाऱ्या पाण्याची मजा आहे. मजा आहे. बरं. कारण आता सगळं झाल्यानंतर ती टेस्ट ती खाण्यावर ती आली पाहिजे. ती आली पाहिजे. हे थोडं कॅफ्रेल असतं ना, कॅफ्रेल त्याच सारखंच आहे, हो. धर्तीवरचं आहे. खाऊन बघा आणि सांगा काय करणार. काय पण मला अशी एक वेगळी आफ्टर टेस्ट कुठली राहिली. पहिल्यांदा असेल त्यामुळे असेल कदाचित. हो, मी तिखट नाही असं म्हणलं आणि मग मला कळलं की नाही थोडी तिखट आहे. तुम्ही दुपारी आलं पाहिजे. हो. ऑफिशियल ट्रिपल थम्स आणि ह्याला पण मगाशी आपण फिश खाल्ला तसंच तिखटपणा नाहीये पण आहे. हा, म्हणून तो ऑफिस मस्त कंपनी माणूस आहे. हे मला आवडलंय. एवढा घामाटेला दिसतो कारण मी गोव्यामध्ये भर दुपारी फिरतोय आणि एवढी गरमी आहे ना गोव्यात, एवढी गरमी. पण आम्ही पडलोत बाहेर का? कारण या माणसाला आम्हाला खायला घालायचे आहेत फोंड्यामधले दी बेस्ट मासे. सध्या तरी त्याचा आवडता मासा झालेला आहे चणक. आणि बघूया इथे कुठला मासा आवडतो. चला. तर आता आम्ही आलो तिळवे भोजनालयाला आणि तिळवेला आम्ही काय मागवलं हे पाहिजे. तिसऱ्या सुका. पहिलं मी खाणार आणि मग मी सांगणार की ह्यांनी खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे. तिसऱ्या चीयर्स दुसऱ्यांदा करतोय. वाव छान आहे. वाव. दादा छान आहे. तुम्हाला तुम्ही खोबरं खाताय फक्त. प्लीज का. प्लीज का. पण पहिल्यावरून दुसरं खाऊ घाले डायरेक्ट तिसऱ्याला आणलंय तुम्ही. मग बघितलं, पहिला दुसरा तिसरा. म्हणजे पहिला प्रॉन्स खाल्ला, दुसरा चणक खाल्ला, तिसरा काय जिभेने खायचं ते. जीभ टाकायची आत. जीभ कसं वाटलं? खोबरंच आहे. काय बोललो खरंच तुम्हाला आहे मी? ते. हा असा नखाने असा काढा आणि हा खा. हे बघा क्लीन झाला. खूप भारी. छान आणि आहे. खूप छान आहे. अजिबात वास नाही, अजिबात हुमस त्याला हे काय चव नाही. ते रेती नाही लागत आहे, म्हणजे वाळू नाही लागत आहे, काही नाही. प्रॉपर साफ झालेला आहे. त्याला खूप छान बनवलं आहे. खूप भारी. खूप छान. मस्तच झालाय. मी आतापर्यंत खाल्लेलं मधलं हे बेस्ट आहे. तिसऱ्या नाही खाल्ला मी. नाही खाल्लं. माझ्यासारख्या फर्स्ट टायमरसाठी लगेच तिसऱ्यावर नाही. म्हणजे माझी एक रिक्वेस्ट, विदाऊट खोबरंवालं फक्त एक चव घेऊन बघा. मला मी आता एक नाही खोबरं थोडंसं काढून घेतोय. तुला काय वाटलं? हुमस वाटलं? काय वाटलं हुमस नाही काय पण मला अशी एक वेगळी आफ्टर टेस्ट कुठली राहिली. पहिल्यांदा असेल त्यामुळे असेल कदाचित. तसं असं ना. बरोबर आहे का? बरोबर. हा हा दादा. ते नुसतंच दिलंस काय? आता कलेजी फ्राय सारखं लागलं म्हणून मी तुम्हाला ती टेस्ट दिली.
ही तुम्ही नेहमी देताना असं हे 3 एवढंच pieces असतं? देतात. असंच देतात. हा काट्याचा पीस आणि हे दोन फिले Boneless. अच्छा, म्हणजे प्रत्येक याच्यात काट्याचा पीस देतात. देतात. हे नवीन बघितलं मी. हा, कारण हे आम्ही आपल्या- जनरली जिथे पण गेलो तिथे हे रायबंदरला असं नाही मिळत ते असं तुम्हाला 2 हेच देणार आहे. हा बरोबर. आता हे मी पहिल्यांदा खाणार आहे. कालव्याचं 3 चीअर्स करूया आपण. हो मी फर्स्ट टाइम खाणार आहे भाई. मी पण पण मी ह्या पद्धतीचं नाही खाल्लं. ते आतमधलं जे काय आहे ते मेल्ट होत आहे. मेल्ट होतोय. मला वाटतं चुवी असेल चुवी. अजिबात वास नाही स्वतःची चव आहे. ते भारी आहे. काय पण ते कुठला मासा आहे तो? तुम्ही मगाशी जे खाल्लात ना ज्याने दिलं जे तुम्हाला कलेजी सारखं लागलं त्याचा त्याचा मोठा मोठा version. भाऊ आहे. मग त्यातला गाभा आहे हा. आतला एक चावून बघा डायरेक्ट टाका. अख्खं खा अख्खं खा. अख्खं पूर्ण? खा. हा, हो, अख्खं हो. असं अख्खं पूर्ण? खा. हो, 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 हा, हो. हा. हे चांगलं लागलं मला त्यापासून. ना आवडलं नाही हे चांगलं लागलं. एकदम ना. सस्पेन्स माझे 2 पीस संपलेले आहेत. ये. हा जो आयटम आहे ना हा आयटम लिटरली थोडा डिफिकल्ट टू चांगलं लागणं. डिफिकल्ट टू जज आणि डिफिकल्ट टू बिंग चांगलं होणं. हो. व्हेरी हो, थिन एवढा लाईन छान आहे. व्हेरी थिन लाईन की इच्छाकडे की हंडा आला. आतमधलं म्हणजे तू एंड पर्यंत खातोयस तोपर्यंत तुला ते मसाल्याची चव मिळते. हो. हो. आणि त्या मसाल्याचा तिखटपणा या त्याचा गोष्टीला कवर माझ्याकडनं मिळतो आहे परफेक्ट ऑफिशियल तुमच्याकडनं ऍब्सोल्युटली मेन ह्यांचा जो रवा लागला ना रवा मसाला मस्त आहे. क्रेझी रवा आहे क्रेझी रवा. हा हे हा ह्या 3 मध्ये मोठा भाऊ आहे ना रे. हो. आणि दिसतो लाल लाल एकदम. माय गॉड या माणसांनी जमलंय सगळं. तिन्ही गोष्टींची चव वेगळी आहे. मी पहिल्यांदा खाते मी पण. त्या दोन्ही गोष्टी आता टेक्स्चर वेगळं आहे. चिवली आहे पण मस्त भात आहे. आहे. हे मी आधी खाल्लेलं आहे. पण मी जिथे कुठे आधी खाल्लेलं ना तेव्हा त्यांनी काय केलेलं की हे चप्पे केलेले हम्म. आणि आपल्याकडे कटलेट्स बनवतात ना तसं बनवलेलं. पण हे तसं नाहीये. नाहीये. हे त्यांनी ते तसं जाड ठेवून तरी पण ते इतकं सॉफ्ट आहे. मी हा आयटम बिलकुल नाही खाल्ला कधी आयुष्यात. बिलकुल नाही आवडत मला. सरप्राईज झालोय मी खाऊन हे. म्हणजे ही जागा खरं हे खाण्यासाठी परत यावी अशी आहे. आहे 100% आहे. कारण मी हे आयटम बाकी ठिकाणी एवढं चांगले खाल्लेच नाही. आता आम्ही कोकणातले लोक तर आम्ही मासे खाल्लेत बऱ्यापैकी. देशावरची माणसं आहेत. तुम्ही हे शिंपले बिंपले आयटम कधी ट्रायच नाही केले. कधीच नाही. मग आम्ही फक्त वाळूत लहान लहान शिंपले बघितले तेवढे. पायाखाली तुडवता तुम्ही ना? हा. आता पण खा मला तुम्ही. त्यांचं हे आवडतंय की त्यांनी कधीच असं काही खाल्लं नाही. म्हणजे फिश कुठलेच समुद्रात ते कधीच खाल्ले नाहीत पण ते सगळं ट्राय करतात. अरे म्हणून तो ऑफिस मस्त कंपनी माणूस आहे. हे मला आवडलंय. खा आता. आता नाही, एक बाईट खा. हा ग्रीष्माताईची आवडती रिॲक्शन देणार आहे मला. हा येस आवडलंय मला ग्रीष्माताई. आता काय का? खरं कसं वाटलं? चांगलं आहे. खरं सांगा. हो टोमॅटो खाल्ल्यासारखा वाटतोय मला. टोमॅटो टोमॅटो नीट खा पहिला चावून घ्या. अजून एक घास घ्या. पूर्ण खा. पूर्ण मला पण पहिल्या खा घासाला पूर्ण कळलं खा नव्हतं. पूर्ण खा हो. याच्यात काय नसतं घाणमीण. घाण नाही ना? ती जी टेस्ट आहे ना ती टेस्ट हीच त्या खाऱ्या पाण्याची मजा आहे. मजा आहे. बरं बरं. कारण आता सगळं झाल्यानंतर ती टेस्ट हा. येते. ती खाण्यावाली आली पाहिजे. ती आली पाहिजे. कोकणी समुद्रकिनारी राहणारे सगळेजण ते हा. नदीतले मासे खातात. त्यामुळे त्यांना असं म्हणणं आहे की ती आफ्टर टेस्ट आली पाहिजे. दोघं जण कसे एकत्र बोललेले आहेत. पण शेवटी झालीच ना मोराळची फॅन. हो. आता बघ जेवण तुम्ही झालात की नाही चोणकचे फॅन? मसल्सला माझ्याकडनं ऑफिशियली थम्सअप मिळतोय. इट्स टू गुड. इट्स नाहीये पण समजून घ्या. नाही ज्यांनी कधी आयुष्यात कधीच हे अशा गोष्टी ट्राय नाही केल्यात ना भोजनालय ते बघून यावं फोंडाला आणि हे ट्राय करावं. अप्रतिम आहे. चला चवणार ट्राय करूया. दारांचा फेवरेट येस. चणक आहे. अच्छा मला खूप बरं वाटलं. तुम्ही असं स्टेप बाय स्टेप दाखवता का मला पहिला खाल्ला दुसरा कसा वाटला खाल्ला? चणक हा? एक नंबर. हा चणक आहे हा. मग अशी मी चणकला बोललो बघ की मी त्या चणक देऊ शकत नाही गोल्डन थम्सअप कारण मी बाप चणक खाल्लाय. हा असतो बाप चणक. रवा त्याचा किती चांगला भाजला. रवा मसाला माशाची क्वालिटी क्वालिटी. एकच बाईट घेतली मी फक्त एकदाच चावलं. दुसऱ्यांदा मला चावायची गरज नाही. तेव्हा त्यालाच म्हणतात गोल्डन थम्सअप वाले जागा. हा दी बेस्ट आहे. हा दी बेस्ट आहे. खूपच भारी आहे यार. म्हणजे आम्ही सॉरी स्टार तुझी फेवरेट झाला असं नको बोलू यार. पण नाही हो मी त्याला थोडंसं वरचं रेटिंग देऊ शकतो. खूप बाप आहे दादा. काय चणक बनवलाय खूपच जरा मस्त आहे. लिंबू द्या ना, लिंबू लिंबू आली. दादा. दादा खूपच सगळंच म्हणजे जे तुम्ही भारी, दिलं भारी. सप्पत सांगतो मी सगळ्या ठिकाणी खातो गोव्यामध्ये. हा बेस्ट चणक आहे. आणि मासा पण एवढा फ्रेश आहे ना. आम्ही सगळे तव्यावरतीच फ्राय करतो.
काय यार. मला ऍक्च्युली आता चोणक खायची इच्छा नव्हती, हा. कारण हे दोन्ही इतकं छान होतं, त्यामुळे मला असं वाटलेलं की चोणक नको खायला, काय आहे, चोणक सगळीकडेच खातो. पण सुंदर आहे, भयानक सुंदर आहे. त्या मसाल्याची जिगत चव आहे ना. चव आहे ना यार. किती माय भारी गॉड, आहे. काय चणक आहे बी. बाप जागा मिळाली. बाप दादा मिळाली. सो या चणकला पण माझ्याकडनं मिळतो आहे डेफिनेटली ऑफिशियल. एक नंबर. अजूनपर्यंत मी या तिळवे भोजनालयाला डिक्लेअर करतो ऑफिशियल फूड. मी तेवढ्यासाठी गोव्यात कधीही आलो तर इथे परत येऊ इथे शकतो परत आपण. येऊ शकतो. हो. हे खाण्यासाठी इथे परत येऊ शकतो अशी जागा आहे. 100%. एनी टाईम. आम्ही इथे थाळी बी अजून ट्राय केली नाहीये, तर प्लीज तुम्ही येऊन ट्राय करा, कारण आम्ही काय ना अजून दिवसभर खूप खायचं, खूप फिरायचं आहे, तर आम्ही एवढ्या थाळ्या खात बसू शकत नाही, म्हणून आम्ही काय केलं, स्टार्टर्स मागून टाकले. पण तुम्ही प्लीज तिळवे भोजनालयाला या, थाळी मागवा, कारण मला वाटतं त्यांची करी पण बाप असणार आहे. आम्ही हे सगळी जी मजा करतो आहे ती तुमच्या जीवावरती करतो आहे, कारण आम्ही लिटरली आताच आमची कंपनी चालू केली आहे आणि आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे आमचा व्हिडिओ प्लीज लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या परिवाराला सांगा सबस्क्राईब करायला, कारण आता नवीन चालू सबस्क्रायबर्स जर काउंट वाढवायचे आपल्याला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिळवेने मजा आणली आहे, आता पुढे करणार काय माहिती. त्यांना एकदम ऑथेंटिक मासे खायचे आहेत म्हणून आम्ही फोंड्याला फिरतो आहोत, जिथे कोकणी रेस्टॉरंट बार आहेत. नॉट तुमचे काय म्हणतात ते नॉर्थ आणि साऊथवाला फील नाही इथे. इथे आपला कोकणी फील आहे आणि याचं नाव आहे महेश बार अँड रेस्टॉरंट. आणि इथे खाणार आहोत आम्ही भरपूर मासे आणि चिकन चिली. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. तर कुठल्या माशांनी माझ्यासारख्याने सुरुवात करायला पाहिजे? पहिला मासा खातोय मी, चणक मासे. आणि प्रॉन्स. हे आहे खरं फिश. तुम्ही जे खातात नदीतले, चपाती भाकरी. इथे चपाती भाकरीवाला नाही, इथे पावाचं कल्चर आहे. आणि आता भात. आणि भात, चिकन. आणि हा इकडचा एकदम सर्वात बेस्ट आयटम, सिग्नेचर डिश चिकन चिली आणि विथ पाव. हा पाव. हा कात्रे पाव आहे. परवा पण कात्रे पाव इथे वेगळ्या. हा, हा अजून असा जरा वेगळा. जरा चौकोनी असतो, हा. त्या बेकरचा जो काय मन असेल त्या शेपमध्ये त्या बनतो. शेपमध्ये बनला. Actually अमृत असा पाव आहे. असतो. हे बघ, ऍक्च्युली असा असतो. ओ, मग मला वाटतं आपण ह्यांना पहिला मासा देऊया एक छानपैकी. लिंबू पिळा फक्त त्याच्यावरती. खाऱ्या पाण्यातला कुठला मासा खाल्लाय? पहिल्यांदा खातोय. खाऱ्या पाण्यातला. ठीक आहे. मोठा हा, बिस्किट. बरोबर. नाही, अख्खा खारं अख्खा मसाला द्या, खायचा. काटा नाहीये त्याच्यात. खा खाता खा. आवडला. आवडला. दादांनी मान हलवली. आवडला. म्हणजे आतमधला दिसतंय ना तुला, हा, हे जितकं पांढरा शुभ्र असेल ना, तेवढं चांगलं ना. तेवढा तो फ्रेश असतो. हो. आणि जितकं थोडंसं काळवंडलेलं होत जातं, हम्म. तो मासा जुना होत जातो. जातो. ते बऱ्यापैकी पांढरा आहे. चला, आम्ही आहे ना, चावून ना. कोकणी माणूस बोलला लगेच. हो. मासे कसे ओळखायचे? छान आहे. छान मासा आहे. मला वाटत होतं आमच्या भागातच तिखट खातात. नाही, नाही. हा पण चांगला तिखट. हो. नाही नाही, हा तिखट आहे. चांगला आहे. हा जो मासा आहे ना, हा माझा गोव्यातला दी फेवरेट मासा. बापरे हा बापरे. गोव्याचा ओजी मासा. हा मासा बेस्ट. हा बघ मधला काटा. खूप काटे आले कारण हा छान. गोडा पाण्यातला कुठला मासा सगळ्यात आवडला? मरळ. खाऱ्या पाण्यातला मला हा सगळ्यात आवडला. चणक ना. मरळ आणि हा खूप सारखा लागतो. म्हणूनच खरंय, म्हणलं मी, हे खरंय. म्हणूनच म्हणलं. मस्त आहे ना. मस्त आहे. मस्त आहे. एकदम मस्त आहे. हा चणक बापच म्हणलाय. खूपच सुंदर आहे. म्हणजे माझं एक मिथ बस्ट झाला आज. समुद्रातल्या माशांना वास असतो भयंकर. ते फ्रेश नसतात दादा. बर्गरचं बर्गरचं जिम लावलेला चढ. जिम लेवल चणक एवढा चणकची क्वांटिटी नसते की मागवली ती. क्वांटिटी वाईज सर्वात जास्त होता सर्वात हा. जास्त yes, हा. yes, yes. खरंय. नाही. प्रॉन्सचं पण बघितलंस तर टायगर प्रॉन्स आहे. साईज जर का तुम्ही Prawns बघितलीत ना, तुम्ही प्रॉन वेडे घाल. काय पूर्ण. पूर्ण म्हणजे अर्धा का. हा. मासा नाही हा. खरंच नाही मासा हा. काय आहे मग पनीर खाल्ल्यासारखं वाटतंय मला. पनीर बोलून इन्सल्ट करू नका त्या prawns. तसं नाही म्हणत, म्हणजे सॉफ्ट. हा. सॉफ्ट. आता मासे लवर तुम्हाला येऊन मारतील. मासे फर्स्ट टाइम खायचे असतात त्यांनी पहिले प्रॉन्स खाऊन घ्या. त्यांच्यासाठी प्रॉन्स आणि सुरमई पण असं. बस. आता म्हणजे आणि चोणक आपल्याकडे मिळत नाही म्हणून गोव्यात येणार पहिल्यांदा खायला येणार असेल हो तर हो. चोणक आणि best माझे आहे. तुम्ही सांगू होतं की तुम्ही मुंबईत चणकला आपल्याकडे म्हणतात जिताडा. जिताडा. जिताडा इज नॉट चणक.
मला नाही वाटला तो, कारण आपल्या इथे मे बी ते कटिंग करण्याची जी काय स्टाईल आहे त्यामुळे पण किंवा असू इथे शकतं. मिळणार आणि तिथे मिळणारा वेगळा असेल, म्हणून मुंबईत गेल्यानंतर आम्ही जिताडा मागवून असा कट करून बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो ना थोडासा गिळगिळीत होतो. अच्छा गिळगिळीत. हो, म्हणजे हा ह्या मसाला कसा पद्धतीचा नाही सॉफ्ट बनत. आणि तुकडा पडतो ना, तसा आपल्याकडे ऍटलीस्ट म्हणजे मुंबईत तरी जो मिळतो ना तो हा. बनत नाही. अलिबागमध्ये पण चांगला जिताडा मिळतो. असं मी अलिबागच्या लोकांना ऐकलंय, हळदीला खातात. त्याचं बनवणं असं नाहीये अलिबाग मधली स्टाईल. आपल्याकडे जिताडा वेगळाच बनवतात. वेगळाच बनवतात आपल्याकडे, जर का तो मिळत असेल तर. प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कशा पद्धतीने बनतो जिताडा. स्वतः आपण जरा गोवन करी पण मला खायला घालतो मी. हो हो, काय थिकनेस आहे बघ. पिवळा रंग रंग बघ ना. उगाचच लाल रंग वगैरे नाही घातलाय त्यांनी. मी माझा पहिला खातो, तुम्ही तुमचं खा. हो हो. मी जसा ह्याला रायबंदरला खाल्ला त्याहून कम्प्लिटली डिफरंट आहे. हा बिलकुल पण गोवन वाटत नाही. नाही वाटत नाही वाटत आहे, पण ह्याची चव कम्प्लिटली वेगळी आहे. पण खूप छान आहे, खाऊन बघा. वेगळी आहे, पण ही कोकणी करी नाही आहे, ही गोवनचा गोवन वेगळा आहे. स्टाईलच आहे. ह्याच्यामध्ये गोवाशीला पण वेगळं गोवन पण आहे. प्रत्येक 30 किलोमीटर सिंधुदुर्गात वेगळा मिळतो, रत्नागिरीत चव वेगळा बदललेली मिळतो, मिळेल. तसं आहे. सुंदर आहे, आणि सुंदर खूप आहे. सुंदर आहे. खूप ह्याच्यामध्ये छान आहे, खूप छान आहे. ह्याच्यामध्ये हे जर ते- आता मला माझ्या स्टाईलने खायचंय, खा ना. थोडासा रस्सा टाक. हा, मग आता मसाला काय त्याच्यात? हा, फिश बरोबर. म्हणजे कसं ह्याच्यामध्ये तुम्हाला ना ती करी, मासा, भात आता आपण सगळ्याची चवडा चव टाकूया. मिळते. आपण तुम्हाला चवडा टाकून हे घ्या. हा तुम्ही असा खा, घ्या. हा तुमचा खा. हे भारी लागलं. थाळी त्याच पद्धतीने खायची असते. आणि हो. गोव्यात आल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की काय आहे भाज्या. बरोबर भाजी दिली आहे. पण ही याच्यात मिक्स करून खाण्याची खाऊ- पण गंमत वेगळी खाऊन आहे. बघा. चल, म्हणतो तो खाऊन बघूया. मी कधीच आणि खात नाही. अजून एक ह्याला जी वेगळी चव आहे म्हणतोयस ना फिश करीला, त्याच्यामध्ये त्रिफळ जास्त वापरले. हो. तिरफळ जे तिरफळ. म्हणतात ना ते जास्त वापरले, त्याची ती एक स्ट्रॉंग चव लागते बघ. आणि भाजी पण छान लागते जेवढं. मग कळलं का हे चपाती देत नाही? हो कळलं. भाजी खायची नाही त्यांना आपलं चांगलंच खायचं. माझं म्हणून मला तिकडे त्यांचा आज शुक्रवार आहे त्यामुळे त्यात काय थांबणार नाही. So इथे हा जो रस्सा आहे त्याला कढी म्हटलं जातं. बर बर बर. कढी कढी, मच्छी कढी. मच्छी कढी. करी नाही. कढी नाही, कढी. वा, चिकन चिली अमेझिंग. एकदम गोवन स्टाईल चिकन चिली आहे. कुठला चायनीजचा नाही आहे ना संबंध- कलर संबंध नाही. कलरच छान आहे त्याचा. नाव फक्त चायनीज आहे, चिली चिकन. अजिबात नाही चायनीज. पण मिरच्या मस्त घातल्या ना त्यांनी, अख्ख्याच्या अख्ख्या मिरच्या घातल्यात त्याच्यामध्ये बघ ना, या डिश मध्ये पण दिसतायत. चिकन जास्त सॉफ्ट नाही आहे. चिकन थोडं चोवी आहे पण पण टेस्ट चांगली. टेस्ट चांगली आहे. पण मसाल्याची जी चव आहे ती ऑथेंटिक गोवन चव आहे. हो हो हो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सॉसेस नाही आहेत. नाही, बिलकुल पण नाही. मसाले मसाले आहेत. मला त्याची ग्रेव्ही खूप आवडली. ग्रेव्ही खूप छान आहे. चंकी दादा, तुम्ही कुठल्या गोष्टीला गोल्डन नक्षत्र द्या? चणाकला ऑफिशियल गोल्डन नक्षत्र मिळालेलं आहे. अरे वा. आणि थाळी सगळी छान आहे, हो पण चोणक मस्तच आहे. हो, मला चिली चिकन पण एक वेगळी डिश ट्राय करण्यासाठी म्हणून चिली चिकन आवडतं. हो. चिली चिकन नक्कीच माझ्याकडनं मिळतं ट्रिपल थम्सअप. प्रॉन्स पण चांगले आहेत. प्रॉन्स पण माझ्याकडनं छान आहे. आराम मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. नक्कीच जर तुम्ही आला इथे तेव्हा नक्कीच इथे काय मागवायचं आहे, चणक मागवायचं आहे. कारण चणक 600 रुपयामध्ये खूप जास्त क्वांटिटी आहे हो. आणि छान चणक आहे. नक्कीच चांगला चणक आहे. सुरमई थाळी पण चांगली आहे. छान आहे. सुरमई खरंच चांगली होती असते. तर त्यामुळे ओव्हरऑल हा डिफरंट एक्सपिरियन्स आहे. आणि चिकन चिली तर नक्की मागवा, कारण चिकन चिलीची जी ग्रेव्ही आहे ती खूप डिफरंट आहे. गोवन चिकन चिली सगळीकडे नाही मिळणार हा, आहे. सगळीकडे नाही मिळणार. त्याच्यामुळे ती येऊन ट्राय करावी. नक्कीच. एक फोटो टाका यूट्यूबच्या ऑफिशियल मस्त कंपनीच्या पेजवरती, तिकडे आम्ही त्याला कमेंट्स करू आणि रिप्लाय करू. चला बाय बाय. तर आम्ही आता बसलो रायकर फार्ममध्ये आणि हा फार्म जरा वेगळा आहे. इथे फिश फार्म केले जातात, असं काही नाही. हे पण इथे फिश छान छान मिळतात. आणि आम्ही काय मागवलं आहोत तर मागवलं आहे चिकन सागोती. त्याची किंमत आहे 220 रुपये. मग आहे बांगडा रशिदो, बरोबर बोललो? रिशादो याची किंमत आहे 150 रुपये. आणि हे आहे सुरमई रवा फ्राय, त्याची किंमत आहे 400 रुपये. 340 कमी केली आम्ही तुमच्यासाठी खास. तर 340 रुपयाचं हे आहे. एकदम सुंदर फ्राय केलं आहे. आणि किती छान पातळ हा, कापलेली म्हणजे आहे. मला तेल नेहमीसारखी. कुठे दिसत नाही याच्यामध्ये बिलकुल पण. सुरमई मस्त पांढरी पांढरी दिसते, याचा अर्थ ती फ्रेश आहे. छान आहे. खूप छान आहे.
खूपच छान आहे. जास्त तिखट नाही आहे पण तिखट आहे आणि छान लागते. हा ना तिखट आहे ना. अशी पहिल्या पहिल्या माझ्या तिखट नाही लागत. मधल्या ह्याला ती तिखट. हो मी तिखट नाही असं म्हणलं आणि मग मला कळलं की नाही थोडी तिखट आहे पण छान पण लागते. छान आहे. आणि गंमत अशी मासा त्याची चव कुठे सोडत नाहीये. तुम्हाला पहिली चव लागते ना जे म्हणतात की पहिलं तिखट लागत नाही कारण पहिली चव लागते माशाची. हो आणि मासा खूप फ्रेश आहे आणि fresh मग आहे. त्या रव्यामधनं थोडासा तिखटपणा येतो थोडासा. स्लो गॅसवरती हळूहळू कुक केलेला आहे त्याच्यामुळे तो शिजला पण छान आहे. त्याच्यात असं पाणी नाहीये गिळगिळीत नाहीये आणि मस्त लागतो. ते भग्न झालेले आहेत खाण्यामध्ये. त्याच्यावरूनच समजून जा. आता कसं सुरमई कसा वाटला? आपण 2 खाल्ले त्यातला हा मला सगळ्यात चांगला वाटला. सुरमई ना. सुरमई. आणि सुरमई खरंच चांगली आहे. मजा आली सुरमई खाऊन. आज दिवसभरामध्ये सर्वात बेस्ट सुरमई ही आहे. हो तुम्ही म्हणाल की अमेय तू चणक का नाही खातेस कारण चणक संपला यांचा. हो का हो आणि मला गॅरंटी आहे की जर सुरमई अशी लागते तर चणक चणक मस्त पण आहे. बापच असणार आहे. हा खात नाही कारण हे दोघं बोके जे बघतात त्यांना खायचे ते चेहरा बघितला याचा. आता बांगडा मध्ये स्टफ बांगडा आहे हा मला वाटतं. असं गरम गरम त्याचं आहे. रशादो मसाला जो गोवन मसाल्याची शान आहे. म्हणजे जसं आपल्याकडे तुमचा काळा मसाला असतो तसा गोवनमध्ये हा रशादो मसाला त्यांचा घरगुती मसाला आहे. हा जो लाल दिसतो ना यांचा आणि हा जो मसाला आहे ना हा गोवन लोकांची शान आहे. आणि बांगडाला स्वतःची चव असते ती चव पण येते. तुम्हाला मी देऊ पीस चांगला काढून बांगड्याचा. हो कारण त्यांना खायला जरा काटे जास्त आहेत. अशी मला माझी पुरी आई करून द्यायची तसं मी त्यांना काढून देतोय मासे. मला यायला लागतंय खायला आता एकदा. हा मसाला ना दादा मसालाच द्या अजून एक. तुम्हाला याच्यावरनं कळलंय या मसाल्याला कुठला थम्सअप मिळतोय. डेफिनेटली रिशादो बांगड्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. डेफिनेटली वडा मसाला. तू वेडावशील मंगेश मला खूप आवडतो बांगडा. प्लीज. का रे मंगेश तुला बांगडा का आवडतो एवढा? काय आलं सांग ना. मला बांगडा खूप आवडतो. का सांग ना सांगू पण. का कारण मी बॅचलर राहतो बाई. हे पापलेट सुरमई खूप महाग मिळतात. बांगडा कसा 100ला 5 म्हणून मला खूप आवडतो बांगडा. जेन्युअन सांग. जेन्युइन एकदम. तुझ्या रिॲक्शनला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आपण खाऊया यांचा शाकुती. ह्याचं हे ग्रेव्ही खाऊन बघा. ही पण यांची एक फेमस गोवन ग्रेव्ही आहे. हा चिकन तर छान आहे एकदम सॉफ्ट तुटलंय. क्या बात आहे. छान आहे. वेगळीच चव आहे. वेगळीच चव आहे एकदम घरगुती चव आहे. लिटरली भाकरी बरोबर काय लागेल माहिती आहे. तांदळाची भाकरीच असेल ना पण मिळत नाही ना इकडे. आयटम तांदळाची भाकरी पाहिजे. तांदळाची भाकरी पाहिजे. आणि ह्याला पण मगाशी आपण फिश खाल्ला तसंच तिखटपणा नाहीये पण आहे. हा ती आफ्टर टेस्ट तिखट मस्त येते. खूप छान चव आहे याची. आणि चिकन पण छान शिजलंय. ज्युसी आहे. चिकन खरंच खूप छान आहे. कुठला थम्सअप याला तुमच्याकडनं? माझ्यामध्ये ट्रिपल ट्रिपल ना मला ट्रिपल वाटत होता. सो आमच्यात मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. सुरमईला पण आपण देत आहोत ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. तर रायकर फॅमला माझ्याकडनं मिळालेला आहे गोल्डन थम्सअप ऑफिशियल. या स्टिकर बरोबर फोटो काढायचा इंस्टाग्रामवर टाकायचा. अमय कुठे काय करतो त्याला टॅग करायचं. मानसला टॅग करा, मंगेशला टॅग करा, ग्रीष्माला टॅग करा आणि कोण आपला संकेताला टॅग करा, कौशलला टॅग करा, सगळ्यांना टॅग करा. आणि मग काय करायचं तुम्हाला यूट्यूबवर टाकायचं आहे. यूट्यूबवर टाकायचं आहे ऑफिशियल मस्त कंपनीच्या पेजवरती. ते टाकल्यावरती काय करायचं आहे तुम्हाला जे पण काय आवडलं त्याचा फोटो टाका, सेल्फी काढा, आपण कमेंट करू, गप्पा मारू. तर आता आम्ही आलो आहोत लक्ष्मी बार अँड रेस्टॉरंट. तर लक्ष्मीमध्ये ना खूपच सुंदर असं प्रकार आहे की यांचं जे पण असे चिकन बिकनवाले आयटम आहेत ते मस्त ते पानात बांधून देतात. केळीच्या पानात. आणि केळीच्या पानात त्यांनी बांधून दिलं आम्हाला चिकन लेग पीस जो आता मी उघडणार आहे. ओ हो हो. ह्याचं नावच लेग पीस फ्राय असं आहे. लेग पीस फ्राय. आणि जरा घे. बाबा 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 एवढं सॉफ्टली उघडलंय ना ते मस्त. हे ते तुझं होतं ना बघू कोथिंबीर जेवण.
कोथिंबीर परफेक्ट लागली याला. हे खूप भारी आहे. आम्ही याची नुसतं कोथिंबीर नाही केलं. हे थोडं कॅफ्रेल असतं ना कॅफ्रेल त्याच सारखंच आहे, हो. धर्तीवरचं आहे. कसं वाटलं दादा? चिकन एकदम ज्युसी आहे. ज्युसी म्हणजे एकदम टेंडर चिकन आहे, टेंडर. आणि केळ्याच्या पानामुळे त्याला जो तो हे आला ना, स्टीम झालंय ते व्यवस्थित. म्हणजे त्यांनी म्हटलं पान फ्राय केलंय वरती. हा पण त्याला पान फ्राय केल्यामुळे हे जे जळलेलं पान आहे ना, त्याचा फ्लेवर पण काय काय चिकनच्या त्याच्यात पिसाला आलाय. आला. त्यामुळे स्मोकी पण झालं छान ते. आणि हे पावावर पण छान लागेल हा. हो हे ग्रेव्ही खूपच सुंदर झाली याची. चटणी खूप अप्रतिम लागते. मस्त आहे. एकदम आहे. खूप भारी आहे. विदाउट ऑइल असलेला आयटम आहे एकदम. हेल्दी हा ऍक्च्युअल मध्ये हा खरंच हेल्दी हेल्दी म्हणू शकतो आपण ह्याला. माझ्याकडनं या अनोख्या डिशला, कारण मी फर्स्ट टाइम परत खातोय, पुन्हा एकदा बोलतो फर्स्ट टाइम खातोय म्हणून मी याला देतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. हे पुन्हा एकदा येऊन इथे खाऊ शकतो अशी डिश आहे. आणि मला वाटतं तुम्ही ह्या जागेवरती जो लक्ष्मी बार अँड रेस्टॉरंट आहे ना, तुम्ही दुपारी यायला पाहिजे. हो कारण आता कसं आहे ना, अंधारात काय कळत नाही, पण तुम्ही दुपारी येता ते छान झाडं बिड आहेत बा, एकदम माहोल खूप सुंदर आहे या जागेचा. सुपर हा एकदम बागेमध्ये तुम्ही खायला याल. वाडी. वाडी आहे प्रॉपर. प्लीज इथे दुपारी या. आम्ही दिवसभर शूट करतो, मग लेट झाला आम्हाला. तर हे दोन कटलेट सेम दिसतात, पण हे दोन कटलेट सेम नाहीये. एक आहे प्रॉन्स कटलेट आणि एक आहे बांगडा कटलेट. ओ माय गॉड, इट्स व्हेरी हॉट आणि ज्युसी ऑल्सो. बापरे बापरे बापरे, कळलं काय झालेलं माझ्या हाताबरोबर. ह्याला खूपच मला असा वास आला. हो का मी हा आयटम यापूर्वी खाल्लेला आहे. तुम्ही ट्राय. असा आहे तो वास. नाही हे बांगडा आहे. काटे कसे आले? उलट झालंय का? हो हा काटा, हा बांगडा आहे म्हणून वास आला मला. असू शकतो. काटा आला तुला ना? मी या पहिलाच वास खाल्ला. हा बांगडा आहे. हा बांगडा आहे हा म्हणून बांगडा आहे. बांगडा चालला आत. कारण ह्याला वास पण आहे. माझ्याकडनं या गोष्टीला मिळत आहे चाऊन थम्सअप. आता हे खाऊन बघूया. हा हे प्रॉन्स आहे. दिसतं तुला उघडलं. ये दे दो ना, ये दे दो. ह्याला वास नाहीये. तो ये दे दो. काय को ये दिया हम लोग को. इतना अच्छा बनाया ये प्रॉन्स. मग टॉप बनवलं एकदम. खूप भारी आहे. मस्त खूप आहे. बाप बनवलंय. म्हणजे कसं सेम दिसणारी गोष्ट कशी असू शकते. एक घाण, एक खूप छान. प्रॉन्स झाले मस्त आहेत. खूप भारी आहे. प्रॉन्स खूप भारी आहे. त्याला प्रॉन्स का घ्या. हा परफेक्ट चकना आयटम आहे. बाप बनवलंय. घ्या खाऊन बघा आणि सांगा कॅमेराला. कळलं तुम्हाला? टॉपचा विषय. हे पावाबरोबर पण बाप लागणार. लिहून देतो मी तुला. सो आय एम गोइंग टू ईट दिस विथ पाव ऑल्सो. असं लावून लावून खाऊ शकतो तो आरामात. टॉपचा विषय. पावात टाका. कटलेट पाव. पाव, थोडा कांदा, हलका हो, हो, हो. sauce, आणि त्याच्यामध्ये तो लेट्स डू दिस, लेट्स डू दिस, लेट्स डू दिस. खूप भारी लागले. पाव. पहिले थोडा कांदा टाका, हो तर परत प्रॉन्स. हा कांदा, परत प्रॉन्स, हलकासा सॉस टाका. परत थोडासा प्रॉन्स, निमड बोटभर सॉस. व्हेरी हायजेनिक. हाय काय नि नाही काय. आता खाऊया आपण. हो 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 हो, माझे पाय हलायला लागले. दिस इज क्रेझी लेवल अमेझिंग. माझ्याकडनं यायला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. बाप. कोंड्यामध्ये आज सकाळपासून आम्ही एवढे वेगवेगळे पदार्थ खाल्लेत ना, म्हणजे ते महेश पंचरम असो, मग आपलं दुसरं कुठलं बेस्ट तिवळे पिवळे. तिवळे भोजनालय. तेवढे भोजनालयालाच मी गोल्डन थम्सअप दिलंय ऑफिशियल. तर तिकडे मी गेलंच पाहिजे. त्यानंतर आम्ही गेलो रायकर फार्म रायकर फार्म मध्ये. आणि रायकर फार्म मध्ये रिशादो
बांगडा डिश आलू. बांगडा विषय तो म्हणजे असाच होता तो लाजवाब. आणि त्यानंतर आता इथे दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलो पाहिजे होतं तुम्ही कमेंट करून सांगा, आम्ही तिकडे नक्की जाऊ. आणि तुम्हाला जर हा आमचा फोंडाचा लोकल कोणत्याचा सत्कारणी लागलेला दिवस सत्कारणी लागलेला दिवस जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि फोंडा सर्कस अजून गोव्यामध्ये कुठे असं लोकल छान मिळतं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही नक्की ते ट्राय करू. चला बाय बाय, गुड नाईट आणि मस्त मजा करा.